नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, यावेळी 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर महाक्लॅश पाहायला मिळणार आहे। स्वातंत्र्य दिनी 1-2 नव्हे तर 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत। यापूर्वी या दिवशी फक्त 3 हिंदी चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार होती। मात्र आता साऊथचा डबल आय स्मार्ट हा चित्रपटही रिंगणात उतरला आहे। डबल आय स्मार्टचा हिंदी व्हर्जन कन्फर्म झाला आहे आणि तो 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाईल। डबल आय स्मार्ट हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, ज्यामध्ये राम पोथेनेनी मुख्य भूमिकेत आहे, तर चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। डबल आय स्मार्टचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे। राम पोथेनेनी आणि संजय दत्त यांच्याशिवाय काव्य थापरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे। 2019 मध्ये आलेल्या आय स्मार्ट शंकरचा तेलुगू चित्रपटाचा हा सिक्वेल आहे। हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। पण हिंदी पट्ट्यात या चित्रपटाचा मार्ग सोपा असणार नाही। मात्र या चित्रपटात संजय दत्तचा समावेश करून निर्मात्यांनी हिंदी बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील रिसेंट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। 15 ऑगस्टला 3 हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत। यामध्ये जॉन अब्राहम, शर्वरी वाघ आणि अभिषेक बॅनर्जीचा वेद, अक्षय कुमार, फरदीन खान, तापसी पन्नू आणि वानी कपूर यांचा खेल खेल में आणि राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि श्रद्धा कपूरचा स्त्री 2 यांचा समावेश आहे। हे चित्रपट आधीच एकमेकांशी भिडणार होते। आता संजय दत्तच्या दाक्षिणात्य चित्रपटातील एंट्रीमुळे हे प्रकरण अधिकच रंजक झाले आहे। मात्र एकाच वेळी 4 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे काही चित्रपटांना त्याचे परिणाम भोगावे लागणार हे नक्की। दरम्यान 15 ऑगस्टला चित्रपट रिलीज करण्याची घाई निर्माते का करत आहेत याचा गणित तुम्हाला कळालं का? तर मित्रांनो, गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर 2 मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये टक्कर झाली होती। हे होते सनी देओलचा गदर 2 आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा OMG 2। हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले आणि त्यांना एक मोठा विकेट मिळाला होता। या दीर्घ सुट्टीचा फायदा दोन्ही चित्रपटांनी घेतला। तथापि कमाईच्या बाबतीत गदर 2 अक्षयच्या OMG 2 पेक्षा मैल पुढे होता। कठीण स्पर्धा असूनही OMG 2 योग्य पैसे कमविण्यात यशस्वी झाला होता। यावेळी सुद्धा लॉंग विकेंडला आपले अनुकूल बनवण्याची बाब आहे। 15 ऑगस्ट रोजी गुरुवार आहे। यानंतर 16 ऑगस्टला पारशी नववर्ष आहे। पुढील 2 दिवस शनिवार आणि रविवार असतील। त्यानंतर सोमवारी रक्षाबंधन येत आहे। सुट्टी इथेच संपत नाही। पुढील आठवड्यातही शनिवार आणि रविवार नंतर सोमवारी जन्माष्टमी आल्याने पुन्हा लॉंग विकेंड येणार आहे। हे सण आणि सुट्टे लक्षात घेऊनच निर्माते मोठ्या संघर्षातही त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास मागे हटत नाहीत। मात्र प्रेक्षकांना कोणता चित्रपट आवडतो हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल। तर मित्रांनो, 15 ऑगस्टला तुम्ही कुठला चित्रपट बघून तुमचा विकेंड एन्जॉय करणार आहात आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।